नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज एक नवीन जी-आर आलेला आहे. तर हा जो काही जी-आर आहे सामाजिक आणि न्याय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर जी-आर हा जानेवारी महिन्याचा नसून तो डिसेंबर 2025च्या वितरणासंदर्भात आहे. तर त्याची माहितीसुद्धा आपण या जी-आरमध्ये पाहू शकतात की माहे डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 393.25 कोटी इतका निधी हा महिला व बालविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही निधी आहे हा निधी कोणासाठी आहे तर पात्र महिला लाभार्थी महिलांसाठी आहे. तर मित्रांनो, डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे वितरण हे 13 जानेवारीला झाले होते. पण त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाकडून जी-आर हा आलेला नव्हता आणि तोचा जो काही जी-आर आहे तो जी-आर हा आज आलेला आहे. तर यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या कन्फ्यूज झालेल्या असतील की आम्हाला तर डिसेंबर महिन्याचे पैसे हे 1500 रुपये मिळालेले आहे. तर मग हा जी-आर आज कसं काय आलेला आहे? आणि काही जणांना अशी सुद्धा वाटत असेल की बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही. तर जी-आर उशिरा येण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे सुद्धा असू शकतात. जरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी सरकारी प्रक्रियेत जी-आर हा एक औपचारिक दस्तऐवज असतो. कधी-कधी सरकार सणासुदीच्या काळात काय करते किंवा विशेष प्रसंगी महिलांना वेळेवर लाभ मिळावा म्हणून ते आधीच निधी हा वितरित करते. आणि बँक ट्रान्सफर म्हणजे डी-बी-टी प्रक्रिया आधीच पूर्ण केली जाते जेणेकरून लाभार्थ्यांना अडचण येऊ नये आणि त्यांची प्रशासकीय मान्यता ही जी-आर नंतर काढली जाते. तर विलंब हा कशामुळे होऊ शकतो की शासन निर्णय तयार करणे, त्याला वित्त विभागाची मंजुरी मिळवणे आणि तो अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे, तर याला वेळ लागू शकतो. आणि डिसेंबर महिन्याच्या निधीसाठी आधीच तरतूद केलेली असल्याने बँकिंग प्रक्रिया ही पार पडलेली आहे. मग कागदपत्रे सोयीस्कर पूर्ण होण्यास आपणास वेळ हा लागला असावा. त्यामुळे जी-आर हा उशिरा आलेला आहे. किंवा होऊ शकते की आचारसंहिता किंवा सुट्ट्याचा परिणाम यामुळे सुद्धा जी-आर हा उशिरा येऊ शकतो. जर दरम्यानच्या काळात काही सुट्ट्या आल्या असतील किंवा प्रशासकीय कामाचा ताण असेल तर फाईल क्लिअरन्सचा विलंब होतो. मात्र योजनेचे सातत्य राखण्यासाठी पैसे वितरणाचे आदेश हे बँकांना आधीच दिलेले असतात. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे म्हटले तर पैसे आधी मिळणे ही लाभार्थ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. जी-आर उशिरा येण्याने तुमच्या लाभावर कोणता परिणाम होत नाही. तो केवळ सरकारी रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी काढलेला एक अधिकृत आदेश असतो. तर हा जो काही जी-आर आलेला आहे तर ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यांचे पैसे मिळालेले नाही तर त्यांना हे पैसे येणार आहे का? तर बिलकुल नाही. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी ही चुकलेली आहे तर जोपर्यंत सरकारकडून यावर कोणताही प्रकारचा तोडगा निघत नाही तोपर्यंत या लाडक्या बहिणींना जे काही रखडलेले हप्ते आहे हे रखडलेले हप्ते हे मिळणार नाही. तर मित्रांनो, हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.